नमस्कार 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 मित्रांनो, खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा सोमवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. आज जर बघितलं तर मार्केटमध्ये एक मोठा गॅप अप बघायला मिळाला आणि तुम्ही जर रेग्युलर व्हिडिओ पाहत असाल तर आपण डिस्कस करत असतो की ज्यावेळेस मोठा गॅप अप किंवा मोठा गॅप डाऊन ओपन होतो त्यावेळेस मार्केटमध्ये हाय पॉसिबिलिटी असते की मार्केट थोडंसं कन्फ्युजन करू शकतं, मार्केट कन्सोलिडेशन झोनमध्ये जाऊ शकतं. आता जे लोक वारंवार व्हिडिओ बघतात ते अभ्यास करत आहेत किंवा थोडेसे जुने सबस्क्रायबर असतील किंवा जुने मित्र असतील जे जुन्यापासून खूप आधीपासून व्हिडिओ बघतात त्यांना ही गोष्टी थोडीशी समजली असणार आहे. ओके, कारण की काय होतं की एखाद्या ओपनिंगमध्ये एक मोठा मोमेंटम जर येत असेल तर आज जर बघितलं तर निफ्टीमध्ये जवळजवळ 200 पॉईंटची गॅप अप ओपनिंग होती आणि ओव्हरऑल जर बघितलं तर निफ्टीची जी रेंज असते ते 150 ते 200च्या आसपास निफ्टीची इंटरडेची ॲव्हरेजली रेंज असते. म्हणजे जर ॲव्हरेज जर आपण निफ्टीचा काढला तर निफ्टी एका दिवसामध्ये 150 ते 200 पॉईंट मोमेंटम देतो आणि आज जर बघितलं तर ओपनिंगमध्येच 200 पॉईंट जर गॅप अप होत असेल तर गॅप अप ओपनिंगमुळे जो बुलिश मोमेंटम होता 200 पॉईंटचा तो मोमेंटम निफ्टीने तिकडेच आपल्याला दाखवला आणि त्याच्यानंतर जर निफ्टी असो बँक निफ्टी असो सेन्सेक्स जर बघितलं तर एक नेगेटिव्ह कॅन्डल आणि त्याच्यानंतर पूर्ण दिवसमध्ये कन्सोलिडेशन. आता चार्टवरती जाताना ते मी एक्सप्लेन करेनच तुम्हाला. ओके, परंतु जर तुम्ही जुने सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला ही जी कन्सेप्ट आहे ओपनिंगची, गॅप अप गॅप डाऊन मोठा ओपनिंगची, ती कन्सेप्ट तुम्हाला बऱ्यापैकी माहिती झाली असणार आहे आणि ज्याला माहिती नसेल तर थोडंसं त्यावरती अभ्यास करा आणि नवीन असेल तर जसे जसे तुम्ही ॲनालिसिस व्हिडिओ पाहत जाणार तुम्हाला काही काही गोष्टी ज्या कन्सेप्ट आहेत जी प्रायजेक्शन आहे ती थोडी थोडी तुम्हाला समजायला हेल्प होणार आहे. ओके, किंवा त्यातनं तुम्ही काही ना काही शिकायचा प्रयत्न नक्की करा. आणि प्रत्येक वेळेस मी सांगत असतो आता हे गॅप अप ओपनिंग एका इंटर दिवसाची रेंज, त्याच्यानंतर कन्सोलिडेशन रेंज, सपोर्ट रेजिस्टन्स, डिमांड सप्लाय झोन, ह्या सगळ्या गोष्टीची जी कन्सेप्ट आहेत ना हे प्राइस ॲक्शन रिलेटेड कन्सेप्ट आहेत. त्यामुळे मी वारंवार तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो की जर तुम्हाला मार्केटमध्ये काम करायचं असेल तर तुम्हाला प्राइस ॲक्शन येणं गरजेचंच आहे. तुम्हाला जर प्राइस ॲक्शनचं नॉलेज नसेल तर हे मार्केट तुमच्यासाठी नाही आहे आणि जरी तुम्ही ट्राय करत असाल शिकायचं तरी पण थोडंसं टप्प्याने त्या गोष्टी समजायला तुम्हाला वेळ लागू शकतो, परंतु हळूहळू त्याच्यामध्ये तुम्हाला कंटिन्युटी ठेवावी लागणार आहे किंवा हळूहळू त्याचा अभ्यास करायला पाहिजे. कारण की मार्केट असं नाही की मार्केट डायनामिक आहे, मार्केट वेगवेगळ्या पद्धतीने फ्लो होतं. मार्केटची जी चाल आहे ना ती वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळते की आज गॅप अप ओपनिंग झालंय, आज मार्केटने एक नेगेटिव्ह कॅन्डल त्याच्यानंतर मार्केट कन्सोलिडेशनमध्ये गेलं. तर तुम्हाला माहिती असेल तर मागच्या आठवड्यामध्ये पण मार्केटमध्ये एकदम मोठा गॅप अप ओपनिंग झाली होती, ती देखील आपण चार्टवरती बघूया आणि त्याच्यानंतर अशाच पद्धतीची काहीशी प्राइस ॲक्शन आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे मार्केट आहे ते रिपीटेड गोष्टी आपल्याला दाखवत राहतं, परंतु ते फक्त आपल्याला समजता आलं पाहिजे. आणि हे समजणं म्हणजे काय असं नाही की तुम्ही फक्त बघत बसल्यानं तुम्हाला समजणार नाही, त्याच्यासाठी तुम्हाला प्राइस ॲक्शनचं नॉलेज असणं गरजेचं आहे, प्राइस ॲक्शनचा अभ्यास करणं देखील गरजेचं आहे. आणि जितके तुम्हाला चार्ट रीडिंग करता येते, जितके तुम्हाला चार्ट वाचायला तुम्ही शिका, भरपूर चार्टचा अभ्यास करायला शिका. अभ्यास केल्यानंतर दुसऱ्या दिवशी बघा की तुम्ही अभ्यास काय केला, त्याच्यानंतर मार्केटने त्या चार्टने कशा पद्धतीने मोमेंटम दाखवलाय याच्याकडे देखील तुमचं लक्ष पाहिजे. ओके, मग मार्केटचे जे प्राइस ॲक्शनचे जे फॅक्टर आहेत जे की ओपनिंग असू, गॅप न ओपनिंग असू, सेटअप असू, सपोर्ट रेजिस्टन्स असेल, डिमांड सप्लाय झोन असेल, काही सेटअप असतील, त्या सेटअपच्या नुसार काही स्ट्रॅटेजी असतील, ओके, काही कॅन्डलस्टिक पॅटर्न असेल, हे सगळे प्राइस ॲक्शनचे फॅक्टर आहेत किंवा हे सगळे प्राइस ॲक्शनचे भाग आहेत. आणि त्याचसोबत तुम्हाला तुमच्या वरती कसं कंट्रोल करता आलं पाहिजे, तुम्हाला मार्केट समजून घेताना काय काय गोष्टींचे क्वेश्चन पडतात, ते क्वेश्चनची उत्तर तुमच्याकडे असायला पाहिजेत. ओके, मग त्याच्यामध्ये तुमचं पोझिशन सायझिंग असू द्या, त्याच्यामध्ये तुमचं रिस्क मॅनेजमेंट असू द्या, सायकोलॉजी माहिती असायला पाहिजे, मार्केटची देखील सायकोलॉजी आणि तुमची स्वतःची देखील सायकोलॉजी. आणि त्याचसोबत स्ट्राईक प्राईस सिलेक्शन, वेगवेगळ्या स्ट्राईक प्राईस असतात मार्केटमध्ये, हे स्ट्राईक प्राईसचं नॉलेज देखील असायला पाहिजे. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या डिटेल्समध्ये
प्राइज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये मी सांगितलेलं आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि ज्या लोकांनी ऑलरेडी शिकलेले आहेत किंवा शिकत आहेत ते त्यांचा एक्सपिरियन्स कमेंटमध्ये सांगू शकतात. ओके, कारण की काय होतं की मार्केट दिसतं तेवढं सोपं नाही आहे, त्याचा तर अभ्यास आपल्याला करायलाच पाहिजे. परंतु तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करताय, कोणाकडून अभ्यास करताय किंवा तुम्ही किती वेळ देताय, ह्या सगळ्या गोष्टी बघायला तुम्ही पाहिजे. ओके, फक्त तुम्ही ॲनालिसिस व्हिडिओ बघताय, तुम्हाला काही गोष्टी ॲनालिसिस व्हिडिओ बघताना खूप सोप्या वाटल्या असतील, परंतु ज्यावेळेस मार्केट ओपन होतं त्यावेळेस तुम्हाला जे प्राइज ॲक्शन शिकताय त्याने तुमचा कॉन्फिडन्स वाढू शकतो. तुम्हाला जर कन्सेप्ट माहिती असेल तर तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये किंवा मार्केट ज्यावेळेस ओपन होतं त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टी समजायला पाहिजे. ॲनालिसिस बघणं आणि बघितल्यानंतर बघा, सर ज्यावेळेस शिकवतात, आपण शाळेत असताना पण बघा, एखादा टॉपिक सरांनी शिकवला शाळेत असताना तो त्यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने समजतो, परंतु तो त्याचं रिव्हिजन नाही केलं, त्याच्यावरती प्रॅक्टिस नाही केली, मग एक्झाममध्ये आपल्याला तो टॉपिक तितकासा सोपा वाटत नाही. तसंच आहे, कारण की मार्केट बघा, मी तुम्हाला जीव तोडून सांगत असतो, जितकं मला तुम्हाला व्हिडिओमध्ये ॲनालिसिसमध्ये जितकं नॉलेज देतं तितकं मी देण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु काय होतं की तो एक पर्टिक्युलर असतं. आता मार्केटने एक रेंज तयार केली, त्याच्यानंतर गॅप अप ओपन झालाय मार्केट आणि तितकीशी प्राइज ॲक्शन केली, तर ते लिमिटेड आहे. आता उद्या मार्केट जर गॅप डाऊन ओपन झालं फॉर एक्झाम्पल आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावर ॲनालिसिस केलं, तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आज तुम्ही बघितला, उद्या तुम्ही तो विसरून जाता. त्यामुळे सगळं जे सिलेबस आहे तो तुमच्याकडे एका पट्टीमध्ये पाहिजे, जेणेकरून काय की बाबा आज गॅप अप ओपन झालं, तर मग आपण काय शिकलो होतं गॅप अप ओपन होते, तुम्ही जाऊन तिथे बघायला पाहिजे. ओके, हा सेटअप झाला होता, तर सेटअप कसं होतं, समजा चॅनल तयार झाला, तर चॅनल कशा पद्धतीने तयार होतो, चॅनलमध्ये काय काय गोष्टी, काय काय घटक आहेत जे बघणं गरजेचं आहे, ह्या गोष्टी तुम्हाला मार्केट झाल्यानंतर देखील बघता आल्या पाहिजे. ओके, सो इंटरेस्टेड असाल तर नक्की जॉईन करू शकता. ज्यांनी ऑलरेडी जॉईन केलाय, शिकत आहेत, ते कमेंटमध्ये सांगू शकता. आणि आजचं मार्केट जर बघितलं तर एका मोठ्या गॅप अपमध्ये आपल्याला मार्केट बघायला मिळालं, त्याच्यानंतर कन्फ्युजन बघायला मिळालं, साईडवेज मार्केट होतं. आता ह्या गॅप अप नंतर ज्या पद्धतीने प्राइज ॲक्शन झाली, सपोर्ट काय बनतोय, रेजिस्टन्स काय बनतोय, निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्समध्ये याचं डिटेलमध्ये डिस्कशन करूया. उद्या जर बघितलं तर उद्या मंगळवार आहे, उद्या निफ्टीची वीकली एक्सपायर आहे, त्याचं देखील डिटेलमध्ये डिस्कशन करूया. ओआय डाटा देखील बघूया. त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा जरी झाला तरी थोडेसे पेशन्स ठेवा, संपूर्ण व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करत जावा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला, व्हिडिओला नक्की लाईक करा. खूप सारे लोक व्हिडिओ बघतात परंतु लाईक सबस्क्राईब करत नाही आणि त्याने काय होतं, मोटिवेशन मिळतं. ओके, तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब नक्की करत जावा. तुमचे काही क्वेश्चन असतील मार्केट रिलेटेड, मी कमेंटमध्ये नक्की विचारत जावा. ओके, त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शक्यतो पूर्ण बघा. नसेल वेळ एखाद दिवशी ठीक आहे, रोज रोज नाही बघायला मिळते पूर्ण ठीक आहे, परंतु जर असेल वेळ तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. खूप काही कन्सेप्ट असतात, मी त्या व्यवस्थित पद्धतीने एक्सप्लेन करत असतो. मी माझ्याकडून कुठली कमतरता ठेवत नाही, तर तुम्ही बघण्यासाठी कमतरता ठेवू नका. ओके, आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. या व्हिडिओचं लाईक चुकलं आहे, 1500 लाईक आणि 300 कमेंट. आय होप या व्हिडिओला तरी कम्प्लीट होईल. चला सुरुवात करूया. तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. बघा, आपण काही लेवल डिस्कस केलं होत्या लास्ट ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. ही एक लेवल होती 25,700ची. मार्केट हायला गॅप अप ओपन झालं, तिकडनं एक निगेटिव्ह पॅटर्न तयार केला. ओके, आता जर लास्ट टाइम जर बघितलं तर ही बघा, ही एक होती मोठा गॅप नंतर तिकडनं मार्केट आलं खाली आणि पूर्ण ह्या रेंजमध्ये कन्सोलिडेशन केलं. आता जर तुम्ही व्यवस्थित जर बघितलं तर मार्केटने परत त्याच लेवलवरनं काय केलं, इकडे नेगेटिव्ह झाला बघा आणि इकडे कन्सोलिडेशन केलं. आज पण गॅप अप निगेटिव्ह झालं, इकडे कन्सोलिडेशन केलं. म्हणजे इकडे जर बघितलं तर गॅप अप खूप मोठा होता. हे गॅप अप 200च होता, 200च्या कम्पेअरला त्याने 100 पॉईंट निगेटिव्ह दाखवला. हा गॅप अप 1200 पॉईंट होता, 1200च्या कम्पेअरला त्याने 600 पॉईंट निगेटिव्ह दाखवला. परंतु त्याच्यानंतर जर बघितलं तर कन्सोलिडेशन, त्याच्यानंतर जर बघितलं तर कन्सोलिडेशन. म्हणजे ही जर तुम्ही बघितलं तर मार्केट पुनरावृत्ती करते आणि ह्या गोष्टी रिपीट मार्केट करत राहतं. ओके, तर त्याच्याकडे लक्ष असायला पाहिजे आपलं. आता इकडे जर बघितलं तर उद्याची एक्सपायरी सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. आता इकडे जर बघितलं तर आपण ही लेवल डिस्कस केली होती, शेवटची कुठली होती ती 25,850च्या आसपास. त्याच लेवलची इकडे बघा तुम्ही कन्सोलिडेशन केलं.
कारण की मोठ्या गॅप अप नंतर जे लोक आहेत पहिल्यापासून फॉलो करतात त्यांना माहिती काय होण्याचे चान्सेस जास्त आहेत. ओके, कारण त्यांना त्यातलं नॉलेज हळूहळू गोष्टी शिकून शिकून कानावरती पडून त्यातल्या गोष्टी समजलेल्या आहेत. आता जर बघितलं तर 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जर आलो आपण तर इकडे काय बघायला मिळते की इकडनं मार्केटमध्ये एक मोठा गॅप अप केला होता, तिकडनं मार्केटने निगेटिव्ह झालं, मार्केटने इकडे या पद्धतीने चॅनल बनवला होता. तर तुमच्या जर लक्षात असेल तर बघा इकडे आपण डिस्कस केलं की हा चॅनल एक बुलिश चॅनल आहे, इकडनं मार्केटने ब्रेक केला, परंतु आता गॅप अप झाल्यामुळे तिकडे काही बघायला मिळालं नाही आपल्याला प्राइस ॲक्शन. आणि आता जर बघितलं तर आजचा जो लो आहे आणि आजची जी कॅन्डल तयार केली 5 मिनिटाची ती थोडीशी आपल्याला प्राइस ॲक्शनमध्ये बघायला मिळते. ओके, इकडे जर बघितलं तर तिकडे एक रेंज तयार केलेली आहे, तर लेवल समजून घ्या. आजचं जर बघितलं तर ही एक रेंज आपल्याला बघायला मिळते 25,876 25,867ला क्लोजिंग आहे. तर क्लोजिंग एकदम या लेवलच्या जवळ आहे, तर थोडंसं आपण त्याला स्पेस ठेवूया 25,880चा. या लेवलवरती थोडीशी कन्फ्युजन करणारी लेवल आहे 25,880. चला ठीक आहे या लेवलवरती, कारण की इकडे जर बघितलं तर इकडे एक रेजिस्टन्स आहे, इकडे एक रेजिस्टन्स आहे, हा डबल टॉप आहे छोटासा, आणि डबल टॉपच्या वरती जर मार्केट निघालं तर वरती बुलिश साईडला जाताना रिस्क फॅक्टर हाय आहे. रिस्क फॅक्टर हाय असल्यामुळे आपल्याला आपली पोझिशन सायझिंग, आपल्याला आपली रिस्क मॅनेजमेंट ही माहिती असायला पाहिजे की बाबा या थोडक्यात एक नॉर्मल रोड आहे, रस्ता रोजचा आहे, त्यावेळेस तुम्ही प्रोटेक्शन घेऊन चालणार आहे का? तुम्ही ज्या बिल्डिंगमध्ये राहताय त्या बिल्डिंगमधनं तुमचं जे रोजचं ऑफिसचं येणं जाणे ते रोजचा तुमचा नॉर्मली रोड आहे, तुम्ही त्या रस्त्यावरती नॉर्मली जाऊ शकता. म्हणजे जसं की मार्केटमध्ये जर आज गॅप अप होऊन रेंज तयार केली आणि आपल्याला बघायला मिळते की वरनं थोडंसं रिस्क फॅक्टर आहे, परंतु जसं तुम्ही नॉर्मली त्या रोजच्या रस्त्यावर जाताय, रोजच्या सारखं जात आहे, तसंच जर तुम्ही समजा गेले ताडोबाच्या जंगलामध्ये तर तसं चालणार आहे का? नाही, कारण की तिथं रिस्क फॅक्टर आहे. तर त्या रिस्कला कन्सिडर करूनच तुम्ही हळूच चालणार आहेत, व्यवस्थित बघणार आहे इकडे तिकडे. किंवा एखाद्या गावाकडच्या साईडला गेलो आपण आणि गवत आहे आजूबाजूला आणि त्या गवतातनं आपण चालताना थोडंसं बघून चालणार आहे, प्रोटेक्शन घालणार आहे, बूट घालणार, काहीतरी घालणार. ओके, तसं पद्धतीने चालणार ना. तर तेच आहे, जर रिस्क फॅक्टर हाय आहे आपल्याला बुलिश साईडला जाताना तर आपल्याला आपलं रिस्क मॅनेजमेंट माहिती असायला पाहिजे, आपल्याला आपली पोझिशन सायझिंग माहिती असायला पाहिजे. कारण की हा व्ह्यू जो आहे इकडनं जर मार्केट बुलिश झालं तर मार्केटने इकडनं ऑलरेडी 2 वेळेस रिजेक्शन घेतलेलं, तो ट्रॅप करू शकतो. ओके, तर इकडे जर बघितलं तर इकडे या पद्धतीने ट्रेंड लाईन देखील आहे, ट्रेंड लाईन नंतर इकडे एक रेजिस्टन्स आहे, इकडनं जर बघितलं तर इकडनं जर सपोर्ट ब्रेक होतो तर मार्केटमध्ये एक निगेटिव्ह मोमेंटम देखील बघायला मिळू शकतो. आज जो गॅप इकडे पेंडिंग झाला तो गॅप फिल करताना दिसू शकतो. म्हणजे ही जी प्राइस ॲक्शन आहे ही थोडीशी सोयीस्कर आहे, बुलिश साईडलाच्या पेक्षा ही जी प्राइस ॲक्शन आहे नेगेटिव्ह साईडची ही थोडीशी सोयीस्कर आहे. म्हणजे जर आजचं प्राइस ॲक्शन जर बघितलं तर मार्केटनी जरी 173 पॉईंटची बुलिश मोमेंटम दाखवले असेल, परंतु जे प्राइस ॲक्शन झाले, जे स्ट्रक्चर झाले ते रिस्क टू रिवॉर्डच्या हिशोबाने सेलिंग साईडला जास्त व्यवस्थित पद्धतीने दिसते. परंतु बुलिश साईडला जर इकडे जात असाल तर बुलिश साईडला रिस्क फॅक्टर काय आहे? हाय आहे. ओके, तर हेच आहे गणित, संपूर्ण जे गणित आहे ना हेच प्राइस ॲक्शन आहे की बाबा रिस्क फॅक्टर कुठे आहे, सुटेबल प्राइस ॲक्शन कुठले आहे, डाऊन साईडला जर मार्केट येत असेल तर डाऊन साईडला येण्याचे काय इकडे फॅक्टर आहेत. हे फॅक्टर तुम्हाला हळूहळू कधी समजणार आहे? ज्यावेळेस तुम्ही प्राइस ॲक्शनचा अभ्यास करायला सुरुवात करसाल. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी काही ना काही नवीन गोष्टी शिकवायचा प्रयत्न करतच असतो, परंतु काय होतं की व्हिडिओ हे सिलेक्टेड टाईमसाठी तुम्ही बघता आणि नंतरनं परवाचा व्हिडिओ तुमच्या आत्ता कोणाच्याही लक्षात नाहीये, परंतु परवाच्या व्हिडिओमध्ये मी खूप सारे प्राइस ॲक्शनचे फॅक्टर तुम्हाला शिकवले होते, सांगितले होते, आणि त्यामुळे काय होतं ते विसरून जाता. परंतु जर तुम्ही तुमच्याकडे एखादी बुक असेल तर त्या बुकमध्ये तुम्ही वारंवार अल्टीपल्टी करून बघू शकता काय गोष्ट आहे ते. त्यामुळे जर तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर कोर्सला जाणार असेल त्याच्याकडे तुमचा ॲक्सेस असेल तर तुम्ही परत वारंवार ते व्हिडिओ बघू शकता. आणि हे पण व्हिडिओ आपले आहेतच आहे, परंतु काय होतं की काल वेगळ्या पद्धतीची प्राइस ॲक्शन होती, आज वेगळ्या पद्धतीची प्राइस ॲक्शन आहे, उद्या मे बी थोडी वेगळ्या पद्धतीची प्राइस ॲक्शन आहे. तर ही एका रेंजमध्ये नाही आहे किंवा एका पर्टिक्युलर काय म्हणू शकतो आपण त्याला की एका पुस्तकामध्ये नाही आहे की हा एक पहिलं पेज आहे, हे दुसरं पेज आहे, असे 10 पेज आहेत, 15 पेज आहेत, ते आपल्याला सरळ बघायला मिळतात. हे कसं आहे की
इकडचं पेज इकडे थोडंसं विस्कळीत असतं, कारण की ही प्रायजेक्शन आपण मार्केट कशा पद्धतीने मोमेंटम झाले त्याच्यानुसार शिकतोय. ओके. आणि जे आपण कोर्समध्ये डिस्कशन केलं ते मार्केट कशा पद्धतीने नाही, ते प्रायजेक्शन कशा पद्धतीने चालते त्याच्या हिशोबाने शिकलेलं आहे. तर ह्या गोष्टीमध्ये फरक आहे, तर त्या गोष्टी तुम्हाला समजायला पाहिजे तशा. ओके. आणि व्हिडिओमध्ये तर मी खरोखर सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असतो, की असं नाही की चांगलं नॉलेज तुमच्यापर्यंत शेअर नाही करायचं. इथे पण मी मनमोकळेपणाने शेअर करत असतो, परंतु तुम्ही मनमोकळेपणाने बघताय, लाईक्स सबस्क्राईब करताय की नाही तुम्हाला माहिती. ठीक आहे, चला हरकत नाहीये. रेजिस्टन्स बघितलं आपण, आता सपोर्ट जर बघितलं तर इकडे या लेवलचा एक सपोर्ट आहे 25,820, आणि त्याच्यानंतर जर बघितलं आणखी एक सपोर्ट आहे 25,780. त्याच्यानंतर जर बघितलं तर आणखी एक सपोर्ट आपल्याला बघायला मिळतोय, आणि त्याच्या आणखी खाली जर बघितलं तर हा एक सपोर्ट आहे. म्हणजे मल्टिपल सपोर्ट आपल्याकडे बघायला मिळतं. तर रेंज जर बघितली तर मॅक्सिमम डे जर बघितलं तुम्ही आजचा, तर या रेंजमध्ये निफ्टीने मल्टिपल टाइम कन्सोलिडेशन केले, आणि ही रेंज थोडीशी आपल्याला मार्केट दाखवते की बाबा या रेंजमध्ये 25,820 ते 25,880 म्हणजे एक 60 ते 65 पॉईंटच्या रेंजमध्ये निफ्टीने बऱ्यापैकी कन्सोलिडेशन केलं. या रेंजमध्ये मार्केटमध्ये मोमेंटम पाहायला मिळालेला नाही. ओके. आणि इकडे जर बघितलं तर एक ट्रेंड लाईन आहे, एक चॅनल क्रिएट केला छोटासा, आणि थोडंसं आपल्याला जर बघितलं तर एक नेगेटिव्ह प्रायजेक्शन आपल्या इकडे पाहायला मिळते. मग 25,820ची जर लेवल छोटासा टप्पा खाऊन जर ब्रेक होत असेल तर इकडे डाऊन साईडला मार्केटमध्ये आपल्याला एक नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. फर्स्ट सपोर्ट जो आहे तो आहे 25,780, सेकंड सपोर्ट आहे 25,740, आणि थर्ड सपोर्ट आहे 25,700. तर ह्या 3 लेवल आपल्याला निगेटिव्ह साईडला, हे 3 सपोर्ट आपल्याला निगेटिव्ह साईडला प्रायजेक्शनवरनं, सपोर्ट रेजिस्टन्सवरनं पाहायला मिळत आहे. ओके. बुलिश साईडला जर बघितलं तर रिस्क फॅक्टर आहे, आपण आधी डिस्कस केले. या लेवलच्या वरती आधी कधी इकडे आपल्याला स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम कधी पाहायला मिळाला होता, या लेवलवरनं. इकडनं सरळ मार्केटने एक बुलिश मोमेंटम दाखवला होता, आणि इकडनं बघा ज्यावेळेस ही लेवल ब्रेक झाली तर त्यावेळेस रेजिस्टन्स पण याच लेवल होती. तर त्याच लेवलच्या आसपास इकडे आपल्याला एक ब्रेकआउट लेवल बघायला मिळते. ओके. आणि इकडे जर आपण लेवल मार्क केले, ओके, तर काहीशा लेवल आपल्याला इकडे बघायला मिळत आहे. परंतु जी ही प्रायजेक्शन आहे, ह्या प्रायजेक्शनला जर आपण बघितलं तर काहीशी निगेटिव्ह प्रायजेक्शन बघायला मिळते. मार्केटने एक पुलबॅक घेऊन जर काहीशी राउंडिंग बॉटम क्रिएट करून जर लेवल ब्रेक होत असेल 25,880, तर छोटा मोठा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. तो देखील रिस्क टू रिवॉर्डच्या हिशोबाने इतका फेवरेबल नाही. पण फर्स्ट रेजिस्टन्स काय होतोय 25,913, 25,940 सेकंड रेजिस्टन्स, आणि थर्ड रेजिस्टन्स 25,970. हे 3 रेजिस्टन्स आहे. ओके. नो ट्रेडिंग झोन जर बघितला तर 25,880, 25,820, 60 ते 65 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आहे. आता ओव्हरऑल जर बघितलं तर आज मार्केटनी मोठी मोमेंटम म्हणजे गॅप अप ओपनिंग दाखवली होती, त्याच्यानंतर स्लो मोमेंटम झाला. आता उद्या जर परत मार्केट गॅप अप ओपन होत असेल तर तो रेजिस्टन्समध्ये ओपन होतोय. त्यामुळे गॅप अप ओपनिंग नंतर मार्केट थोडंसं पुलबॅक किंवा कन्सोलिडेशन बघायला मिळू शकतं, किंवा मार्केटमध्ये एक निगेटिव्ह सिनारिओ देखील बघायला मिळू शकतो. हा डबल टॉप क्रिएट करून मार्केट इकडनं असा एक निगेटिव्ह सिनारिओ देखील बघायला मिळू शकतो. परंतु थोडंसं रिस्क फॅक्टर वाढते गॅप अप ओपन झालं डायरेक्ट निगेटिव्ह साईडची, त्यामुळे ह्या ज्या सपोर्ट लेवल आहेत याचा विचार करू शकता. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर एक पुलबॅक नंतर मार्केट थोडंसं गॅप फिलिंगला जाण्यासाठी किंवा गॅप फिलिंग करण्यासाठी मार्केट येऊ शकतं. ओके. चला ओआय डाटा बघूया. आता खूप साऱ्या लोकांचे क्वेश्चन असतात की ओआय डाटा बघताना तुम्ही कुठं पाहता. हा जो ओआय डाटा आहे इकडे आपण ओपन केलाय, दिसतोय का. ओके, इकडे घेऊया. ओके. तर हा जो ओआय डाटा आहे हा प्लॅटफॉर्म आहे, धनचा प्लॅटफॉर्म आहे, आणि धनच्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला जो चार्ट आहे त्याच्यावरती राईट क्लिक करून ऑप्शन चेन बघायला मिळते. तर तिकडे ज्या पद्धतीने सोप्या पद्धतीने आपल्याला ऑप्शन चेन बघायला मिळते. तुम्हाला जर अशा पद्धतीने ऑप्शन चेन बघायचे असेल तर धनचे डिमॅट अकाउंट ओपन करायचं असेल, त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे. ओपन करून अशा पद्धतीने ओआय डाटा पाहू शकता. ओके. 10 फेब्रुवारीमध्ये उद्याची एक्सपायरी आहे. आजची क्लोजिंग जर बघितली तर 25,867ला क्लोजिंग आहे. आज मार्केट 170 पॉईंट पॉझिटिव्ह क्लोजिंग झाले. ओआय डाटा काय तिकडे बघायला मिळतो आपल्याला की सगळ्यात जास्त हेवी कॉल रायटिंग कुठे आहे,
ॲट द मनीच्या आसपास 25,900 वरती 1.2 CR कॉल रायटिंग आहे. 26,000 वरती जर बघितलं तर जवळजवळ 2 करोड कॉल रायटिंग आपल्याला बघायला मिळते. मग 25,880 26,000 म्हणजे साधारण या लेवलच्या आसपास 25,985 ते इथे 26,000 ही एक स्पेस ओपन आहे. ओके, आता सगळ्यात जास्त 25,900च्या आसपास कॉल रायटिंग म्हणजे हा जो रेजिस्टन्स टेक्निकली बघायला मिळतो 25,880चं बघायला मिळतोय. ही जर लेवल ब्रेक करून जर निफ्टी निघतोय तर आपल्याला 26,000 पर्यंत एक स्ट्रॉंग कॉल रायटिंग आहे. तितका छोटा मोठा मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. परंतु समजून घ्या इकडे 25,900 वरती देखील हेवी कॉल रायटिंग आहे. तर मोमेंटम जर आला 25,880 25,900चे लेवल बघितलं तर शॉर्ट कवरिंग आपल्याला छोटीशी बघायला मिळू शकते. आता पुट रायटिंगचा विचार केला तर 25,800 वरती या लेवलवरती बघा 25,820च्या आसपास सपोर्ट आहे टेक्निकल. पुट रायटिंग जर बघितलं तर 25,800 वरती जवळजवळ 1.5 करोड पुट रायटिंग म्हणजे 25,900 आणि 25,800 ह्या ज्या लेवल आहेत ह्या हेवी कॉल आणि पुट रायटिंग आहे. तर मार्केट थोडंसं आपल्याला या झोनमध्ये कन्सोलिडेशन करताना दिसू शकतं. मार्केट थोडंसं या झोनमध्ये साईडवेज जाताना दिसू शकतो OI डाटा हिशोबाने जर बघितलं तर. आता 25,867 म्हणजे 25,850 ॲट द मनीची लेवल आहे. 71 आणि 65 साधारण 130 आणि 135च्या आसपास प्रीमियम आहे. तर इतका हेवी प्रीमियम नाही, थोडंसं मार्केट आपल्याला रेंजमध्ये अडकताना दिसू शकतं. हां, मार्केटने जर रेजिस्टन्स किंवा सपोर्ट ब्रेक केले तर मार्केटमध्ये एक मोठा मोमेंटम देखील बघायला मिळू शकतो. कारण की लास्टचे 5 ते 6 ट्रेडिंग सेशन जर बघितले मार्केटमध्ये खूप स्लो आणि खूप कन्सोलिडेशनमध्ये मार्केट फिरते. ओके, तर त्या गोष्टी लक्षात ठेवू शकता. आय होप तुम्हाला निफ्टीच्या लेवल डिटेलमध्ये समजले असतील. व्हिडिओ सोडून जाऊ नका. सेन्सेक्स आणि बँक निफ्टी अजून बाकी आहे, त्याचं देखील आपण डिस्कशन करूया. ओके, निफ्टी बँकचा चार्ट आहे. निफ्टी बँक बघा कशा पद्धतीने पूर्ण एका कॅन्डलमध्ये निफ्टी बँकचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. निफ्टी बँक जर बघितलं तर एका कॅन्डलमध्ये पूर्ण दिवसभर कन्सोलिडेशन केले. काय करणार आहे याच्यामध्ये तुम्ही? काही प्राइस ॲक्शन नाही, काही मोमेंटम नाही. ओके, आता ओव्हरऑल चार्ट जर बघितला तर एक फक्त इकडे मोकळ्या मैदानामध्ये इकडे फक्त रेंज तयार केली, काही प्राइस ॲक्शन नाही आपल्याकडे. इकडे जर बघितलं या पद्धतीने चॅनल होता, चॅनल ब्रेक केलाय, वरती जाऊन कन्सोलिडेशन केलंय. इकडे गॅप पेंडिंग आहे, इकडे वरती रेजिस्टन्स आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीने चार्ट आहे थोडासा चार्ट ॲनालिसिस करणे किंवा चार्ट जर बघितलं तर आपल्याला इकडे कन्फ्युजन मार्केटमध्ये बघायला मिळते आणि हा चार्ट ॲनालिसिस करणं दिसतोय तितकं सोपं नाही. लेवल जर बघितल्या तर रिसेंटली आपल्याला हा ऑल टाईम हायचे लेवल आहे. 1 तासावरती जर गेलो तर ही ऑल टाईम हायची लेवल आहे. ही ऑल टाईम हाय, पण इकडे काही कुठला सपोर्ट रेजिस्टन्स बनलाच नव्हता डायरेक्ट इथे. त्यामुळे टेक्निकली जर बघायला गेलं तर आजचा इंट्राडे हायच्या आसपास एक रेजिस्टन्स आहे. तर आपण इकडे मार्किंग करण्याचा प्रयत्न करूया. छोटासा सपोर्ट इकडे बघायला मिळतो. बँक निफ्टीमध्ये जो चार्ट आहे ना तो थोडासा रिस्की आहे. प्राइस ॲक्शन तितकी क्लिअर नाहीये. निफ्टीच्या कम्पेअरमध्ये बँक निफ्टीची प्राइस ॲक्शन रेंजमध्ये आहे. बुलिश साईडला जाताना मार्केट का कुठलेही रिसेंटली रेजिस्टन्स नाही आहे जास्त प्रमाणामध्ये प्राइस ॲक्शनवरती. बेरिज साईडला जाताना मार्केटमध्ये छोटे छोटे सपोर्ट आपल्याकडे मार्केटवरती चार्टवरती बघायला मिळत आहे. तर इकडे जर बघितलं तर आपण आजची रेंज मार्क केली आहे 60,700 आणि सपोर्ट जर बघितलं तर 60,500 आपल्याला बघायला मिळते. म्हणजे साधारण 200 पॉईंटची रेंज आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळते. तर ही रेंज जर बघितली तर मार्क केली नो ट्रेडिंग झोनची रेंज आहे. मार्केटनी बुलिश साईडला जर ब्रेकआउट येत असेल 60,700च्या आसपास, ओके, तर रिस्क फॅक्टर हाय आहे बुलिश साईडला. मार्केटमध्ये ब्रेकडाऊन फेलियर होण्याची पॉसिबिलिटी वाढते कारण की रेजिस्टन्स लेवल आहे. रिसेंटली कुठलाही बुलिश मोमेंटम इकडे जाताना दिसलेलं नाही. म्हणजे डिमांड झोन इकडे कुठेही लास्ट टाईमपासून आपल्याला बघायला मिळालेला नाही. जो झाला आहे तो सेलिंग झोनमध्येच म्हणजे सप्लाय झोनच जास्त झाला. त्यामुळे बुलिश साईडला जाताना थोडंसं इकडे लक्ष देणं गरजेचं आहे. बरं, ब्रेकआउट जर दिला तर फर्स्ट रेजिस्टन्स काय आजचा इंट्राडे हाय
60,873. त्याच्यानंतर राऊंड लेवल आहे 61,000 आणि 61,100च्या आसपास. ओके, या काही लेवल आपल्याला बघायला मिळतात. ते रिस्क फॅक्टर हाय आहे. डाऊन साईडला जर बघितलं तर डाऊन साईडला या पद्धतीने आजचा इंट्राडे लो मल्टिपल टाईम म्हणजे सपोर्ट आहे. 60,500च्या आसपास राऊंड लेवल आहे. राऊंड लेवल जर ब्रेक होती तर गॅप फिलिंग इकडे बघायला मिळते आपल्याला 60,342, 60,200 आणि 60,072 या काही सपोर्टच्या लेवल निगेटिव्ह साईडला आहे. ओके, बाकी गॅप अप ओपन होत असेल तर थोडंसं थांबा, प्राइस ॲक्शन काय बनते ते समजून घ्या. गॅप डाऊन ओपन असेल तरी देखील इकडे कुठलीही आपल्याला इकडे प्राइस ॲक्शन बघायला मिळत नाही. त्याच्यानंतर गॅप डाऊन नंतर किंवा काय इनसाइड कॅन्डल होती का, काय सेटअप बनतोय का, काय प्राइस ॲक्शन बनते का, याच्यावर लक्ष असणं गरजेचं आहे. ओके, सेन्सेक्समध्ये जाऊया. बँक निफ्टीमध्ये जास्त काही एक्सप्लेन करण्यासारखं नव्हतं. सेन्सेक्सच्या सगळ्या लेवल तर आधी रिमूव्ह करूया. आता इकडे जर बघितलं तर ही प्राइस ॲक्शन काहीशी आपल्याला राऊंडिंग बॉटम करून थोडीशी बुलिश बघायला मिळते इकडे जर बघितलं या पद्धतीने. परंतु काय झालं की हा जो रेजिस्टन्स आहे या लेवलच्या वरती सेन्सेक्स टिकलेलाच नाही. थोडंसं जो बघितलं तर ही जी लेवल आहे इकडनं मार्केटने म्हणजे 84,200 या लेवलला ते सेन्सेक्स टिकलाच नाही. थोडंसं नेगेटिव्ह आपल्याला सिनेरिओ इकडे बघायला मिळतोय आणि ही जर प्राइस ॲक्शन बघाल तर ही देखील थोडीशी नेगेटिव्ह बघायला मिळते. सगळ्यात अगोदर इकडे जर बघितलं तर हे 2 रेजिस्टन्स आहे त्याला आपण मार्क करूया. नंतर जर बघितलं तर एक सपोर्ट आहे त्याला देखील मार्क करूया आणि त्याला बॉक्स पॅटर्नमध्ये आपण टाकलं इकडे 84,111 रेजिस्टन्स. सपोर्ट जर पाहिला तर 83,864. तर ही एक रेंज आहे ज्या रेंजमध्ये मार्केटने आपल्याला मल्टिपल टाइम कन्सोलिडेशन दाखवलंय. जवळजवळ पूर्ण दिवसच या झोनमध्ये गेलेला आहे. तर हा एक नो ट्रेडिंग झोन आहे. आता ही जर प्राइस ॲक्शन जर बघितली तर काहीशी नेगेटिव्ह प्राइस ॲक्शन आहे. जर टप्पा खाऊन जर आजचा सपोर्ट ब्रेक होत असेल तर परत गॅप फिलिंगचं इकडे आपल्याकडे बघायला मिळतोय. गॅप फिलिंग त्याच्यामध्ये कुठे कुठे एक सपोर्ट आहे ते समजून घ्या. इथे एक सपोर्ट आहे, त्याच्यानंतर गॅप फिलिंग आहे. अजून जर बघितलं तर एक सपोर्ट इकडे देखील आहे. तर ह्या 3 लेवल आपल्याला सपोर्ट बघायला मिळतात. काय काय लेवल आहेत बघा. इकडनं ऑलरेडी नेगेटिव्ह आहे. ब्रेकडाऊन करून इकडनं एक छोटासा जर पुलबॅक घेतला किंवा छोटा टप्पा खाऊन जर लेवल ब्रेक होत असेल तर 83,740 फर्स्ट लेवल. सेकंड लेवल जर बघितलं तर 83,585 आणि थर्ड लेवल जर बघितलं तर 83,424. इकडे देखील सेन्सेक्समध्ये देखील निफ्टीच्या प्रमाणेच रिस्क टू रिवॉर्ड जो रेशो आहे तो डाऊन साईडला जास्त फेवरेबल आहे. बुलिश साईडला मार्केटमध्ये रिस्क फॅक्टर आहे. तिकडे आपल्याला थोडंसं काळजी घेणं गरजेचं आहे. रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता बघा इकडे राऊंड लेवल आहे इकडे 84,200 आजचा इंट्राडे आहे. याच 2 लेवल आहेत आणि ह्या पण इतकं काही व्यवस्थित स्ट्रॉंग लेवल आपल्याला बघायला मिळत नाही. त्यामुळे बुलिश साईडला मार्केट जाताना पॉसिबिलिटी हाय आहे की मार्केट इकडे आपल्याला एक ब्रेकडाऊन फेलियर करून नेगेटिव्ह जाताना दिसू शकतं. त्यामुळे बुलिश साईडला जायचं असेल तर तुम्हाला तुमची रिस्क माहिती असणं गरजेचं आहे. कारण की बुलिश साईडला मार्केट ब्रेकआउट करून फेलियर होण्याची पॉसिबिलिटी वाढते. ओके, तर लेवल काय बनतात ते फर्स्ट लेवल 84,200 आणि 84,314. ओके, आय होप निफ्टी ॲनालिसिस व्यवस्थित समजलं असेल. निफ्टीची एक्सपायरी आहे त्याच्या लेवल व्यवस्थित समजलं असेल. बँक निफ्टी, सेन्सेक्स याच्या देखील व्यवस्थित लेवल तुम्हाला समजलं असेल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, यातनं काहीतरी तुम्हाला छोटं मोठं शिकायला मिळालं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.